वाडगे कुटुंबाचे आधारवड, मितभाषी, प्रेमळ, सुसंस्कृत व्यक्तिमत्व कैलासवासी भानुदास मारुती वाडगे. घराचं घरपण हे घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या असल्यामुळे टिकून असतं. घरातील वयस्कर व्यक्ती आपण गमावल्यानंतर ती जागा कधीच भरून निघत नाही. वयस्कर माणसाच्या असण्यानं घराच्या अंगणाला जी शोभा असते ती अतुलनीय असते. जोपर्यंत ही वयस्कर माणसं आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांचे महत्त्व आपल्याला कळत नाही, परंतु त्यांचे हयात असणे हा त्या घरासाठी, कुटुंबासाठी मोठा आधार असतो. अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या ज्येष्ठ व्यक्तींच्या सोबत असतो. असंख्य अडचणीत योग्य मार्ग दाखविण्याचं काम ही ज्येष्ठ मंडळी करत असतात. परंतु जसजसं वय वाढतं तसतसं घराला शोभा देणारी ही मंडळी आपल्यापासून दुरावतात. एक ठराविक वय गाठल्यानंतर अगदी भरल्या घरादारातून अलगदपणे निघून जातात. सर्व कुटुंब, नातेवाईक पोरकी होतात. संवत्सर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील कैलासवासी भानुदास मारुती वाडगे हे देखील सर्व घरादाराला, कुटुंबाला, नातेवाईकांना आपलेसे करून सोडणारे व्यक्तिमत्व होते. सर्वांना हवेसे वाटणारे बाबा काही दिवसांपूर्वी आपल्यातून अचानकपणे निघून गेले. त्यांचे असणे हा कुटुंबासाठी सर्वात मोठा भक्कम आधार होता. परंतु या भूलोकावर कुणीही अमर होण्यासाठी आलेले नाही. त्यांच्याविषयी असणारी थोडक्यात माहिती. पार्श्वभूमी. कैलासवासी भानुदास मारुती वाडगे यांचा जन्म 2 जानेवारी 1942 रोजी भानुदास वाडगे व गोधाबाई वाडगे यांच्या कुटुंबात झाला. त्यांना 2 भाऊ व 1 बहीण असे 3 भावंड आहेत. सर्वसाधारण असणारी कुटुंबाची परिस्थिती व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जाणारा पशुपालन यावरच वाडगे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असे. अतिशय संस्कारी, मितभाषी, प्रेमळ स्वभाव असणारे भानुदास वाडगे हे परिचित होते. कौटुंबिक माहिती. कैलासवासी भानुदास वाडगे यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. त्यांना एकूण 2 मुले आहेत. त्यांची नावे अनुक्रमे रावसाहेब व मच्छिंद्रनाथ. कैलासवासी भानुदास वाडगे यांचे शिक्षण जुने 7वी झाल्या कारणानं त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते आणि म्हणून त्यांनी दोन्ही मुलांना योग्य शिक्षण व संस्कार दिले. सामाजिक कार्य. कैलासवासी भानुदास वाडगे हे प्रत्येकाच्या सुखदुःखात आवर्जून उपस्थित राहत. संकटात असणाऱ्या प्रत्येकाला ते मदत करत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यानुसार कैलासवासी भानुदास वाडगे हे सतत प्रयत्नशील असत. आपल्या सहकार्याच्या स्वभावामुळं ते प्रत्येकाला आपल्या हक्काचे वाटत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. धार्मिक कार्य. गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये कैलासवासी भानुदास वाडगे हे अग्रस्थानी असत. गावातील सप्ताहासाठी ते कायमच मदत करत. तसेच मंदिर उभारण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग असत. अतिशय धार्मिक वागणूक असणारे कैलासवासी भानुदास वाडगे यांच्या जाण्यानं धार्मिक क्षेत्रातील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिनांक 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:45 त्यांचं निधन झालं. त्यांचा दशक्रिया विधी संवत्सर, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर इथं दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. कैलासवासी भानुदास वाडगे यांना त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली.